मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम. 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान. आपल्या शांततेत आपल्याला मुंबईला जायचंय, मनोज जरांगेंचं आवाहन. मराठा समाजाला सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ. जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. लेकरांसाठी आरक्षण मागत आहोत, विनाकारण डिवचू नका. सत्ता बदलत असेल लक्षात ठेवा. मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, मात्र तसा कुणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा. 29 जातींचा नव्याने ओबीसी आरक्षणात समावेश, मात्र मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की येवल्यावाल्यांचं पोट दुखतं. मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. बिहारमधील एसआयआरमध्ये निवडणूक आयोग आणि भाजपची पार्टनरशिप. महाराष्ट्र हरियाणाप्रमाणे बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. महाराष्ट्र विधानसभेवेळी 40 ते 42 लाख मतदार वाढले. मतदार याद्या तपासा, मतदान करू देऊ नका. उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. जनतेने आपल्याला का नाकारलं याचा अभ्यास करायचा सोडून विरोधक छाती बडवत बसलेत. हे कधीच निवडून येणार नाहीत. मतचोरीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन. गणपतीला घरी येण्याचं निमंत्रण. उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी जाणार. राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांनाही गणपती दर्शनाचं निमंत्रण. राज ठाकरेंनी मलाही बोलावलेलं आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. तर कर्जमाफीसाठी कमिटी नेमली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. राज्यात 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र. पुण्यात 2,04,000 तर ठाण्यात 1,25,300 अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ. आता लाडकी बहीण योजना बंद करू का? बोगस लाभार्थ्यांबद्दल प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संगमनेरमधील सभेपूर्वी कार्यकर्त्यांचा गोंधळ. पोलिसांकडून गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज. सातारा जिल्ह्याने कधीही मोगलाई खपवून घेतली नाही. तुम्ही किती मताने निवडून येता हे सर्वांना माहिती. मंत्री मकरंद पाटील यांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा. रोहित पवार यांची उद्या पत्रकार परिषद. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांचा नाद पुरा केल्याशिवाय थांबणार नाही. शिरसाटांच्या कारनाम्यांचे पुरावे देणार. रोहित पवारांचं ट्विट. 35 लाखांच्या हुंड्यासाठी नवऱ्याने पत्नीला जिवंत जाळलं. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील घटना. पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये हत्यारा नवरा जखमी. साईबाबा संस्थानाकडून प्रसादाच्या दरात 50% वाढ. 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूचं पाकिट आता 30 रुपयांना मिळणार. चिराग पासवान मोठे भाऊ. त्यांनी लग्न करावं ही विनंती. तेजस्वी यादव यांचा टोला. तर ही गोष्ट मलाही लागू होते. राहुल गांधी यांचं मिश्किल वक्तव्य. राहुल गांधींच्या बिहारमधील मतदार अधिकार यात्रेचा 8वा दिवस. राहुल गांधी, तेजस्वी यादव यांचा बाईकवरून प्रवास. बिहारमध्ये मतदानाचा अधिकारही हिरावून घेतला जातोय. राहुल गांधींचा आरोप. लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन. TV9 मराठीवर. ही शान कुणाची? लालबागच्या राजाची. या जयघोषाने परिसर दुमदुमला.